असा महाकालीचा आदेश होता आणि ते सामर्थ्य फक्त म्हणजे कामरूप बाबांमध्येच होतं ते. आणि तेच कामरूप बाबा त्यांनी त्या पद्धतीने महाकालीची स्थापना केली तिथे. आणि महाकालीची स्थापना केल्यावरती आई जगदंबेला तिथं पूजा अर्चना चालू झाली तिची. अनेक तंत्र मंत्र साधना चालू झाल्या. पण त्यावेळेस पासून काय आईला बळी दिली नाही तिथे. पण ते काय महाकालीच्या मनात होतं ते तिलाच माहिती. आणि त्यावेळेस कामरूप बाबांनी स्वतःच्या सामर्थ्यावरती साधनेवरती ह्या काय गोष्टी निर्माण केल्या. आणि त्यांनी मंदिर स्थापित केलं. मंदिर स्थापित केल्यावरती ते तिथनं परत कैलास पर्वतावरती निघून गेले तपश्चर्या करण्यासाठी. त्यांच्या काही शिष्यगण होते त्यांना तिथे सेवेस लावलं आणि कैलास पर्वतावरती निघून गेले. कामरूप बाबा लक्षात ठेवा हे अमर आहेत, हे चैतन्य आहेत. यांना मृत्यू नव्हता. कारण की हे साक्षात यांना शिवरूप असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यावेळेस तिथनं ते निघून गेले आणि अनेक काय वर्ष त्यांनी ती तपश्चर्या केली आणि तीर्थयात्रा भ्रमण करत राहिले. पण कामरूप बाबांनी बघा महाकालीच्या बाजूला तिथे एक काळभैरवाचं पण मंदिर बांधलं, त्यांची स्थापना केली. तिथे त्याला कोतवाल असं म्हणतात. आपल्या गावांमध्ये कसा वीर असतो गावाचं रक्षण करणारा, तसंच तिथला तो एक वीर समजा म्हणजे महाकालेश्वर म्हणजे काळभैरव. त्याला पण एक शंकराचं रूप मानलं गेलेलं आहे. म्हणून जिथं आदिशक्ती तिथं हा भैरव असतोच. कारण भैरवाला ते वरदान आहे आणि ते वरदान असल्यामुळे भैरवाची स्थापना करावीच लागते. कारण की जोपर्यंत तुम्ही त्या भैरवाचं दर्शन घेत नाही तोपर्यंत त्या महाकालीचं पण दर्शन होत नाही. तसं त्याला वरदान पण आहे. आणि कामरूप बाबा यांच्यात एवढं सामर्थ्य होतं, ते कुठेही गेले तर एखादा मुर्दा जर कुठे चालत असेल त्याला साक्षात उठून बघा त्याला जीवदान पण द्यायचे, इतकं त्यांच्यात सामर्थ्य होतं. आणि तिथे असं काय म्हणतात, श्रावण महिन्यामध्ये श्रावण मास ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस तिथं नाग नागिन सफेद कलरचे नाग नागिन भव्य रूप किंवा 10 ते 15 फुटामध्ये असतील अशा पद्धतीने तिथे प्रगट होतात, लोकांना दर्शन देतात. बघा ते मंदिर हरिद्वारा जवळच आहे बरं का. तिथे खूप जुनं आणि प्राचीन मंदिर आहे ते. आणि तिथं दर्शन देतात आणि लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात. आणि कामरूप बाबा हे पण तिथं अजगर रूपामध्ये दर्शन देतात असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे. बघा प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने अनुभूती येते. जशी तुम्हा आम्हाला आपल्या स्वामी समर्थांची आणि नाथांची अनुभूती आहे तसे असे सिद्ध पुरुष माझ्या स्वामी समर्थांनी घडवलेले आहेत. स्वामी महाराजांचं तत्व एवढं मोठं आहे. आदिशक्ती असू किंवा भैरव असू या इतर कुठलाही देवता असू, हे सर्वजण स्वामीला नमस्कार करतात. कारण की स्वामी हे मूळ ब्रह्म आहेत. आणि गोरक्षनाथांनी ही कथा वेगळी, आपला विषय नाही येतो पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. ही जी काय परंपरा महाकालीची जी परंपरा होती नरबळी देण्याची, ही गोरक्षनाथांनी मोडून काढली बरं का. सोपं नाहीये. महाकालीकडनं वचन घेतलं, महाकालीला बंदिस्त केलं गोरक्षनाथांनी आणि ते वचन तिच्याकडनं घेतलं आणि म्हणाले आजपासून
कुठल्याही व्यक्तीची बळी घ्यायची नाही, कारण सगळे लेकरं तुझी आहेत. त्यावेळेस पासून ती नरबळी बंद झाली. काही लोक अजूनही प्राण्यांची बळी देत आहेत. पाहसो प्रत्येकाचे विचार काय असतात, कुठल्या पद्धतीने वागतात, ज्याची त्याची कर्म त्याच्याकडे. पण ती आदिशक्ती आहे, तिचं सामर्थ्य तेवढं आहे. मेलेल्या माणसाला मोक्षही मिळतो, त्याला डायरेक्टली बोलतात ना वैकुंठ प्राप्त होतं. हे काय माझ्या मनाची कथा नाही बरं का. हे तुम्ही हरिद्वारला गेले तर त्याचा उल्लेख पूर्ण तिथे आहे, लिहिलेला आहे. आणि त्या पद्धतीने महाकाली मातेला ती बळी बंद करून टाकली गोरक्षनाथांनी. आणि मी सांगितल्या पद्धतीने कामरूप बाबा हे महान श्रेष्ठ योगी होऊन गेलेले आहेत. ते लोकांना अजगर रूपामध्ये पण दर्शन देतात तिथे, कारण की ते चैतन्य आहे. आणि एक नाग नागिनीचा जोडा म्हणजे साक्षात शिव आणि पार्वती, अशा पद्धतीने लोक पाहतात तिथे. कारण की ते सिद्ध मंदिर आहे, ते काय वैयक्तिक कोणी स्थापित नाही, स्वतः आदिशक्तीच्या आदेशाने झालेलं आहे. आणि त्यावेळेस पासून जी महाकालीची पूजा आजपर्यंत चालू आहे ती चालूच आहे. अनेक लोकांना चमत्कार अनुभव तिथले येतात, कारण सिद्ध मंदिर आहे, जुनं मंदिर आहे. त्या मंदिराची स्थापना 1753 मध्ये झाली. ती किती मध्ये झाली? 1753 मध्ये कामरूप बाबांनी ती स्थापित केलेली आहे. आणि त्यावेळेपासून त्या महाकालीचं पूजन होत आहे अजूनपर्यंत. कारण की बघा ही परंपरा कशी आलेली आहे. हे कामरूप बाबा यांचे शिष्य तोतापुरी महाराज, ते पण तंत्रामध्ये खूप सिद्ध योगी होते. आणि त्यांचे शिष्य बघा, व्यवस्थित ऐका, त्यांचे शिष्य रामकृष्ण परमहंस, जे कलकत्त्याला महाकालीचं जे मंदिर आहे तिथं परमपुजारी होते, परमहंस होते. तेच रामकृष्ण परमहंस हे तोतापुरी महाराजांचे शिष्य होते आणि कामरूप बाबा हे तोतापुरी महाराजांचे गुरु होते. आणि ही परंपरा अशी चालत आलेली आहे. आणि रामकृष्ण परमहंसाचे शिष्य कोण? स्वामी विवेकानंद होते. तंत्र साधना वाईट नाहीये, माणसाची विचार करण्याची पद्धत वाईट आहे. काही विचित्र दैत्य समजा तुम्ही, जे आघुरी प्रकार करतात, नालायकपणा करतात, त्यांच्यामुळं ही जी तंत्र साधना आहे ही बदनाम झालेली आहे. पण तंत्र साधना ही सर्वात श्रेष्ठ मानली गेलेली आहे. का तंत्र साधनेमध्ये बळी न देताही तुम्ही साधना करू शकता, ते आपल्याला गोरक्षनाथांनी शिकवलेली आहे. म्हणून नाथ संप्रदाय या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ का आहे याच कारणास्तव. बघा, शब्द माझा ऐका, लक्ष द्या याच्याकडे. म्हणून नाथ संप्रदाय हा श्रेष्ठ आहे. म्हणून आज मी तंत्र साधनेवरती बोललेलो आहे. ही तंत्र साधना श्रेष्ठ आहे. कोणी याच्यामध्ये मनामध्ये पाल चुकवायची नाहीये, मनात थोडाही संशय आणायचा नाहीये. आणि मनापासून श्री स्वामी समर्थ आणि शिव गोरक्ष म्हणायचं आहे. आतापुरता एवढाच व्हिडिओ. परत पुढच्या वेळेस मी तुम्हाला चांगली कथा घेऊन येईल आणि त्याच्याबद्दल सांगेल. आतापुरतं एवढंच. श्री स्वामी समर्थ, शिव गोरक्ष आदेश.